मित्रांनो, हॉकी खेळताना आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये वेगवेगळे कार्ड असतात आणि त्याच कार्डाप्रमाणे त्याच्यापेक्षा जास्त क्रुशल अशा टॉपिकवर आज आपण बोलणार आहोत. आणि तो टॉपिक आहे तुमचं आरोग्य. ज्याप्रमाणे हॉकीचा सामना सुरू ठेवण्यासाठी त्याच्यामध्ये हिरव्या, पिवळ्या, लाल अशा कार्डांचा वापर केला जातो, त्याचप्रमाणे तुमच्याकडेही एक कार्ड आहे जे तुमच्या आरोग्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. एका गोष्टीची कल्पना करा की तुम्ही हॉकीच्या मैदानावर आहात आणि रेफरी तुम्हाला एखादं कार्ड दाखवतो. हॉकीच्या संदर्भात म्हणायचं झालं तर हा एक दंड आहे आणि तुमच्या लाईफमध्ये जर विचार केला तर हा अनपेक्षित जो दंड आहे तो म्हणजे हेल्थ केअर एक्सपेन्सचा आहे. जिथे तुमची किमान अपेक्षा असते तिथे ही गोष्ट तुम्हाला फटकावू शकते. आता एक पिक्चर इमॅजिन करा की तुमच्याकडे तुमचं स्वतःचं हेल्थ कार्ड आहे. ज्या वेळेला जीवनाचा खेळ कठीण होतो त्यावेळेला ते तुमचं संरक्षण करते. मित्रांनो, आज आपण बोलत आहोत आयुष्यमान गोल्डन हेल्थ कार्ड आयडी बद्दल. चेरी ऑन द टॉप, हॉकीच्या विपरीत आपल्याला 3 वेगवेगळ्या कार्डची गरज इथे भासत नाही. आता तुम्ही म्हणाल ते कसं? ज्याप्रमाणे हॉकीमध्ये एखाद्या खेळाडूने जर खेळाचं उल्लंघन केलं तर लाल कार्ड त्याला मैदानातून बाहेर पाठवण्यासाठी असतं, सेम आयुष्यमान भारत कार्ड हे तुमच्या चिंतेतील एक मेडिकल एक्सपेन्स बाहेर पाठवण्यासाठी आहे. हॉकीमध्ये जसं पिवळं कार्ड एखाद्या प्लेयरला चेतावणी देण्यासाठी केलं जातं, त्याचप्रमाणे आयुष्यमान भारत हे कार्ड तुमच्या येणाऱ्या अनपेक्षित खर्चाला चेतावणी देण्यासारखं आहे. हॉकीमधील ग्रीन कार्ड सर्व काही व्यवस्थित आहे असा आपल्याला संदेश देतं. त्याचप्रमाणे आयुष्यमान भारत हे कार्ड तुमचं आरोग्य एकदम व्यवस्थित आहे आणि स्वच्छ राहण्यासाठी तुम्हाला खात्री देते. होय मित्रांनो, मैदानावरील हॉकी खेळाडूंसारखंच तुमचं आरोग्यही निरोगी राहावं आणि व्यवस्थित राहावं यासाठी तुम्हाला या एका कार्डचीच गरज भासणार आहे. आणि त्यामुळेच मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये हे हेल्थ कार्ड कसं मिळवायचं याच्याबद्दलचं मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहे. मित्रांनो, आयुष्यमान गोल्डन हेल्थ कार्ड आयडी म्हणजे तुमच्या आरोग्यासाठी परवडणारं एक गोल्डन तिकीटच आहे. आणि विशेषतः आपण गरिबांचा विचार केला तर त्यांच्यासाठी हे एक वरदानच ठरतं. पण आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेसाठी पात्र असण्यासाठी तुमच्या कुटुंबातील किती सदस्य कामावर असले पाहिजेत, त्यांच्याकडं किती ॲसेट ओन असले पाहिजेत, अशा गोष्टींची एक मोठी यादी आपल्यासमोर येते. शहरी भागासाठी वेगळी यादी आणि ग्रामीण भागासाठी वेगळी यादी आहे. या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात की नाहीत ही गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. पण जरी तुम्ही या योजनेसाठी पात्र नसाल तरीही हा व्हिडिओ बघितल्यानंतर या योजनेसाठी पात्र असायला काय काय गोष्टी गरजेच्या आहेत या तुम्हाला माहिती होतील. समजा तुम्ही घरातून बाहेर पडला हा व्हिडिओ बघितल्यानंतर आणि तुम्हाला तुमच्या गल्लीतला रिक्षावाला दिसला मंगेश. तुमच्या लक्षात आलं की तो पडलाय आणि त्याला दवाखान्यात न्यायची गरज आहे. अशा वेळी मंगेशला तुम्ही या योजनेबद्दलच्या सगळ्या पात्रतेविषयी आणि माहिती सांगू शकता. तुम्हाला याच्या पात्रतेविषयीची सगळी माहिती असणार आहे, त्यामुळे ती मंगेशकडे तुम्ही फॉरवर्ड करू शकता. तुम्हाला आधीच ही गोष्ट माहिती असेल की तो पात्र नाहीये जर तो मशीनाइज फार्मिंग इक्विपमेंट ओन करत असेल, जर त्याच्याकडे 2 किंवा 2 पेक्षा जास्त 3 चाकी किंवा 4 चाकी गाड्या असतील तर, त्याच्याकडे किसान कार्ड असेल तर, त्याच्याकडे मोटराइज फिशिंग बोट असेल तर, तो महिन्याला 10,000 पेक्षा जास्त अर्न करत असेल तर, तो गव्हर्नमेंट रन करत असलेल्या कुठल्या नॉन ॲग्रिकल्चर एंटरप्राइजेस मध्ये जर काम करत असेल तर, त्याच्याकडे 5 एकर पेक्षा जास्त ॲग्रिकल्चर लँड असेल तर, आणि त्याच्याकडे स्वतःचा लँडलाईन किंवा रेफ्रिजरेटर असेल तर, आणि शेवटचं म्हणजे जर तो डिसेंटली बांधलेल्या स्वतःच्या घरात राहत असेल तर. जर मंगेश वरीलपैकी कुठल्याही श्रेणीत येत नाही तर तो पात्र होण्याची शक्यता जास्त आहे. ती व्यक्ती शहरी भागात राहते की ग्रामीण भागात राहते यावर अवलंबून आणखी एक पात्रता असू शकते. तुम्ही या सगळ्या गोष्टी या योजनेच्या वेबसाईटवर जाऊन तपासू शकता. तुम्ही तपासा आणि शोधून काढा की रिक्षा चालक या योजनेसाठी पात्र आहेत की नाही. पात्रता तपासण्यासाठी एक साधन उपलब्ध आहे, ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्या अगोदर मंगेशला या बाबतीत काहीही माहित नाहीये, त्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टी मंगेशला सांगाव्या लागतील. मित्रांनो, आयुष्यमान भारत योजना म्हणजेच ज्याला आपण प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असेही म्हणतो. मित्रांनो, या योजनेअंतर्गत मंगेश सारखेच इतर जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोक आहेत त्यांना वैद्यकीय उपचार मिळवून देणे सोपं होऊन जातं. बेसिकली काय की भारतातील सर्वाधिक आर्थिकदृष्ट्या असुरक्षित जे लोक आहेत त्यांना कशा पद्धतीने आरोग्य सेवा व्यवस्थित मिळेल आणि त्यांच्यावरचा भार कमी होईल हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. बेसिकली या योजनेमध्ये 5 लाख रुपये प्रति कुटुंब
असा कव्हर दिला जातो, ज्याच्यामध्ये वेगवेगळे एक्सपेन्सेस आणि वेगवेगळे जे काही मेडिकल प्रक्रिया आहेत त्या कव्हर केल्या जातात. या सगळ्या गोष्टी करताना कुटुंबाचा आकार किती मोठा आहे, त्यांचं एज काय आहे, त्यांचा जेंडर काय आहे, या कुठल्याही गोष्टींना लिमिटेशन्स नाही आहेत. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही योजना कॅशलेस आहे. त्यामुळे मंगेशला या योजनेअंतर्गत ज्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाता येईल त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आगाऊ पैसे देण्याची गरज नाहीये. फीचर्स अँड बेनिफिट ऑफ आयुष्मान भारत स्कीम. मित्रांनो, आता मंगेश सारख्या कुटुंबियांसाठी आयुष्मान भारत ही स्कीम आणलेली आहे भारत सरकारने. आता याची वैशिष्ट्य काय आहेत ती पण बघून घेऊया. जागतिक स्तरावर सरकारी अनुदान असलेली सर्वात मोठी हेल्थ स्कीम आहे ही. आयुष्मान भारत या योजनेअंतर्गत मंगेश सारख्या अनेक कुटुंबांना आरोग्यासाठी आर्थिक संरक्षण दिलं जातं. ही योजना प्रतिवर्षी 5 लाख रुपये कव्हरेज देते प्रत्येक कुटुंबाला, ते पण सेकंडरी आणि टर्शरी केअरसाठी पण. याचा अर्थ असा होतो की जर मंगेशच्या मुलीला जर वैद्यकीय खर्चासाठी गरज पडली तर या योजनेअंतर्गत तो क्लेम करू शकतो. मित्रांनो, मंगेश प्रमाणेच 10 कोटीहून अधिक कुटुंबे या योजनेसाठी पात्र झालेली आहेत. आयुष्मान भारत हा कॅशलेस हॉस्पिटलायझेशन ऑफर करतो. याचा अर्थ असा की कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला मेडिकल इमर्जन्सी आली तर आगाऊ पैसे हॉस्पिटलमध्ये न भरता त्याचे उपचार लगेचच चालू होतील. आता हे जे पर्टिक्युलर वैशिष्ट्य आहे ते इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करेल. आयुष्मान भारत या योजनेचं एक उल्लेखनीय फायदा म्हणजे कुटुंबाचा आकार, जेंडर आणि वय याचं काहीही लिमिटेशन या योजनेअंतर्गत नाहीये. कुटुंबातील सर्व सदस्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. व्हॉट इज कव्हर अंडर आयुष्मान भारत योजना. मित्रांनो, आता आपल्याला प्रश्न पडला असेल की या योजनेअंतर्गत पडणे किंवा इतर रिलेटेड आजार नसतील तर मंगेशला या योजनेचा फायदा होईल का, आणि जर झाला फायदा तर तो किती प्रमाणात होईल. सगळ्यात पहिल्यांदा पूर्व अस्तित्वात असलेली स्थिती लगेच कव्हर केली जाते. मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की मंगेश किंवा त्याच्या कुटुंबातील कुणाचीही नाव नोंदणी करण्या अगोदर जी वैद्यकीय स्थिती आहे त्या वैद्यकीय स्थितीचे उपचार इथे लगेच होऊ शकतात. मित्रांनो, या योजनेअंतर्गत 1900 पेक्षा जास्त ज्या काही ट्रीटमेंट आहेत त्या केल्या जातात आणि त्याच्यामध्ये जे काही एक्सपेन्सेस आहेत तेही कव्हर केले जातात. आता नेमक्या या प्रक्रिया कुठल्या आहेत त्याच्यावर पण नजर टाकूया. मेडिकल चेकअप अँड ट्रीटमेंट. यामध्ये डॉक्टरांच्या भेटी, वैद्यकीय तपासणी, सल्लामसलत या सगळ्या गोष्टी कव्हर होतात. प्री हॉस्पिटलायझेशन. तुमची स्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी म्हणजे टेस्ट वगैरे किंवा त्याच्या रिलेटेड जे काही सल्लामसलत आहे यांच्यासारख्या खर्चाचा समावेश याच्यामध्ये होतो. मेडिसिन अँड मेडिकल सप्लाय. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही तुमच्या उपचारासाठी लागणारी औषधे आणि वैद्यकीय जी काही इक्विपमेंट आहेत ते पुरवण्यासाठी जे पैसे लागतात ते तुम्हाला देते. केअर इन हॉस्पिटल्स. नियमित काळजी असो किंवा ICU, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत तुमची पूर्णपणे काळजी घेतली जाते. हॉस्पिटलचा स्टाफ जो आहे तो तुम्हाला पूर्णपणे सपोर्ट करतो. तुमच्या शेजारी एक नर्स अवेलेबल असते जी तुमची काळजी घेत असते. टेस्ट अँड चेकअप्स. तुमच्या उपचारासाठी लागणाऱ्या सगळ्या टेस्ट, लॅब इन्व्हेस्टिगेशन्स या सगळ्यांचा समावेश या योजनेमध्ये केलेला आहे. मेडिकल डिव्हाइसेस. तुम्हाला इम्प्लांट सारख्या विशिष्ट वैद्यकीय उपकरणांची जर आवश्यकता असेल तर त्याचा कव्हर पण प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत दिलेला आहे. अकॉमोडेशन अँड फूड. तुमचा रुग्णालयातील मुक्काम आणि जेवण याचीही काळजी या योजनेअंतर्गत घेतलेली आहे. कॉम्प्लिकेशन्स ड्युरिंग ट्रीटमेंट. मित्रांनो, काही वेळा उपचारादरम्यान काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. ही कॉम्प्लिकेशन्स दूर करण्यासाठी पण प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत तुम्हाला संरक्षण दिले जाते. फॉलोअप केअर. मित्रांनो, पूर्ण बरे झाल्यानंतर हॉस्पिटलमधून जेव्हा आपण घरी जातो तेव्हा फॉलोअप केअरमध्ये 15 दिवसांसाठी तुमची काळजी या योजनेअंतर्गत घेतली जाते. जस्ट इन केस तुम्ही चुकवले असेल तर प्रिस्क्रिप्शन ड्रग्ज आणि डायग्नॉस्टिक चाचण्यांसह 3 दिवसापर्यंतचं प्री हॉस्पिटलायझेशन खर्च याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. शिवाय 15 दिवसानंतरचे हॉस्पिटलायझेशनचे सगळे खर्च या योजनेत कव्हर केलेले आहेत. व्हॉट इज नॉट कव्हर्ड इन आयुष्मान भारत योजना. मित्रांनो, कुठल्या गोष्टी या योजनेमध्ये कव्हर होत आहेत ह्या तर बघितल्या आपण, पण अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या योजनेमध्ये कव्हर होत नाहीत त्याही बघणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा नियमित तपासणी आणि OPD या गोष्टी या योजनेमध्ये कव्हर केलेल्या नाहीयेत. आयुष्मान भारत योजना ही रुग्णालयातील उपचारांसाठी डिझाईन केलेली आहे. त्यामुळे तुमच्या डॉक्टरांच्या रेग्युलर ज्या भेटी आहेत त्या याच्यामध्ये कव्हर होत नाही. या योजनेमध्ये औषध पुनर्वसन देखील कव्हर केलेलं नाहीये. याचा अर्थ असा की जर एखादा मनुष्य अंमली पदार्थांचे सेवन करत असेल आणि त्याचं व्यसन सोडवण्यासाठी त्याला जर मदत पाहिजे असेल किंवा त्याची ट्रीटमेंट तो जर घेत असेल तर ती ट्रीटमेंट या योजनेमध्ये कव्हर केलेली नाहीये. तिसरं म्हणजे कॉस्मॅटिक सर्जरीज.
जर तुम्ही सौंदर्यासाठी कुठली शस्त्रक्रिया तुमच्या चेहऱ्यावर किंवा तुमच्या शरीरावर करणार असाल तर ती या योजनेमध्ये कव्हर होत नाही. आयुष्मान भारत ही योजना अत्यावश्यक आरोग्य सेवेसाठी बनवलेली आहे, त्यामुळे फक्त आवश्यक असलेले रोगच याच्यामध्ये कव्हर होतात. दुसरं म्हणजे IVF सारखे प्रजननाचे जे काही ट्रीटमेंट आहे ती याच्यामध्ये कव्हर केली जात नाही. आपण आत्ता ज्या सगळ्या गोष्टी बघितल्या या निवडक प्रक्रिया मानल्या जातात, त्यामुळे त्या सगळ्या प्रक्रिया या योजनेत कव्हर होत नाहीत. याशिवाय वैयक्तिक निदान किंवा स्टँडअलोन डायग्नोस्टिक्स चाचण्या ज्या हॉस्पिटलच्या इव्हेंटशी संबंधित आहेत त्या पण या योजनेमध्ये कव्हर केल्या जात नाही. आयुष्मान गोल्डन हेल्थ कार्ड. मित्रांनो, आता आपण या शोच्या स्टारकडे जाऊया. आयुष्मान गोल्डन हेल्थ कार्ड. आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना आपले जे हक्क आहेत ते मिळवून देण्यासाठी एका आयडेंटिटी कार्डचं काम हे कार्ड करतं. हे कार्ड हे सुनिश्चित करतं की मंगेशला त्याचे उपचार व्यवस्थितपणे घेता येतील, त्याच्यासाठी तो पात्र आहे आणि त्याचा तो हक्क आहे. कोणत्याही टीव्हीवर काम करणाऱ्या युनिव्हर्सल रिमोट सारखं या कार्डचं आहे. हे कार्ड सर्वांसाठी सोयीस्कर आणि प्रवेशयोग्य बनवतं देशात कुठेही उपचार घेण्यासाठी. एनरोलमेंट प्रोसेस, चेक युअर एलिजिबिलिटी. या योजनेअंतर्गत तुम्हाला जर एनरोलमेंट करायचे असेल तर कुठलीही लांबलचक नोंदणी करायची गरज नाहीये. विशिष्ट निकषांवर आधारित पात्रता निश्चित केली जाते. तर मग आता मंगेश प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी पात्र आहे का नाही हे कसं ओळखायचं? तुमच्या सोशल मीडियाचे नोटिफिकेशन चेक करण्या इतकंच सोपं आहे. मित्रांनो, ऑनलाईन प्रोसेस अशा प्रकारे कंप्लीट करता येते. पहिल्या स्टेपला डेडिकेटेड प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या वेबसाईटवर जायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर MI एलिजिबलच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील. दुसऱ्या स्टेपला तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स एंटर करायचे आहेत, ज्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्हाला एक OTP प्राप्त होईल. तो OTP तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे. व्हेरीफाय केल्यानंतर तिसऱ्या स्टेपला तुमचं राज्य तुम्हाला निवडायचं आहे. चौथ्या स्टेपला तुम्हाला काही ऑप्शन्स बघायला मिळतील. तुमची जी काही एलिजिबिलिटी आहे ती तुम्ही सर्च करू शकता तुमच्या नावाने, मोबाईल नंबरने, हाऊस होल्ड IDने किंवा तुमच्या रेशन कार्ड नंबरनेही तुम्ही जी काही एलिजिबिलिटी आहे ती चेक करू शकता. पाचव्या स्टेपमध्ये तुम्हाला कळेल की तुम्ही प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी एलिजिबल आहात का नाही. हे म्हणजे एखाद्या मेसेजची आपण ईगरली वेट करत आहोत आणि लगेच आपल्याला रिप्लाय येण्यासारखं आहे. ही जी ऑनलाईन एलिजिबिलिटी चेक करण्याची प्रोसेस आहे ती खूप युजर फ्रेंडली आहे आणि काही मिनिटातच तुम्हाला कळते की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही. पण थांबा, जर तुम्हाला एखाद्याशी बोलणं आवडत असेल आणि या योजनेबद्दल आणखी काही माहिती किंवा मार्गदर्शन हवे असेल तर अशा परिस्थितीमध्ये स्क्रीनवर दिसणाऱ्या या नंबरशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि थेट आयुष्मान भारत योजना ग्राहक सेवा टीमशी संपर्क करू शकता. मित्रांनो, आयुष्मान भारत योजनेची ही जी टीम आहे ती तुमच्या मदतीसाठी कायम अवेलेबल आहे. जर तुमच्याकडे फोन नसेल आणि तुम्ही फोन वापरतच नसाल तर तुम्ही मदतीसाठी आणि माहितीसाठी कोणत्याही एम्पॅनल केलेल्या हेल्थ केअर प्रोव्हायडरकडे जाऊ शकता आणि सगळी माहिती घेऊ शकता. पॅनलमधील रुग्णालये कोणकोणती आहेत याच्यासाठी तुम्ही प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या हॉस्पिटलच्या पेजवर जाऊन पूर्ण हॉस्पिटलची लिस्टही बघू शकता. या पोर्टलवर राज्याचे नाव आणि इतर तपशील भरणं खूप जास्त आवश्यक आहे. तुम्ही नकाशावर देखील या गोष्टी शोधू शकता. व्ह्यू मॅपवर क्लिक करून तुम्ही हॉस्पिटलची लिस्ट बघू शकता. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आता आपण ऍक्च्युअल रजिस्ट्रेशन बीटवर आलेलो आहोत. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मंगेशला खालील गोष्टींची आवश्यकता असणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आयडेंटिटी प्रूफ. याच्यामध्ये तो आधार कार्ड किंवा पॅन कार्ड देऊ शकतो. दुसरं म्हणजे कास्ट किंवा स्पेशल कॅटेगरी सर्टिफिकेट जर गरज पडली तर. आणि तिसरं म्हणजे इन्कम सर्टिफिकेट. आता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कार्ड डाउनलोड कसं करायचं. आता प्रत्यक्षात मंगेशला हे कार्ड हातात कसं मिळणार याच्यासाठी एक ऑनलाईन मार्ग आहे आणि ऑफलाईन मार्ग देखील आहे बरं का. सो मंगेश आता आयुष्यमान कार्ड मिळवण्यासाठी ऑनलाईन त्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतो किंवा ऑफलाईनमध्ये जवळच्या आयुष्मान भारत किओस्कवर जाऊन अर्ज करू शकतो. हे किओस्क त्याला सरकारी रुग्णालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात मिळू शकतात. किओस्कवर बूथ चालवणारा जो माणूस आहे तो मंगेशचे सगळे डिटेल्स चेक करेल आणि त्याच्या इलिजिबल क्रायटेरियानुसार तो त्याच्यामध्ये बसतोय का नाही याचं कन्फर्मेशन देईल. त्याच्यानंतर त्याचं ई कार्ड तयार केले जाईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो या एका कार्डच्या जोरावर सगळ्या कुटुंबासाठी अर्ज करू शकतो. हे झालं ऑफलाईन पद्धत. समजा मंगेशकडे चांगला फोन आहे आणि मंगेशला ऑनलाईन सगळ्या गोष्टी वापरता येतात तर ऑनलाईन पद्धतही त्याला माहिती असली पाहिजे. सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे
आयुष्मान भारतच्या ऑफिशियल पेजवर जाऊन मोबाईल नंबरनं आपल्याला लॉग इन करायचं आहे. दुसऱ्या स्टेपला कॅप्चा कोड एंटर करून OTP जनरेट करायचा आहे. तिसऱ्या स्टेपमध्ये HHD कोड ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचे आहे. चौथ्या स्टेपमध्ये तुमचा जो HHD कोड असणार आहे तो तुमच्या नियरेस्ट कॉमन सर्व्हिस सेंटरचा असणार आहे. तिथे ते HHD कोड व्हेरीफाय करतील आणि ॲडिशनल डिटेल चेक करतील. पाचव्या स्टेपमध्ये स्किल्ड रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजेच आयुष्मान मित्र पुढच्या स्टेप कंप्लीट करण्यात तुम्हाला मदत करेल. सहाव्या स्टेपला तुमचं आयुष्मान कार्ड मिळवण्यासाठी नाममात्र 30 रुपये फी तुम्हाला तिथे भरावी लागेल. 6वी स्टेप कंप्लीट झाल्यानंतर मंगेशचे हे आयुष्मान गोल्डन हेल्थ कार्ड त्याला त्याच्या वैद्यकीय खर्चापासून सवलती देण्यासाठी तयार आहे. मित्रांनो, आयुष्मान गोल्डन हेल्थ कार्डमुळे मंगेश आणि त्याच्या कुटुंबियासारखे इतर नागरिकही निरोगी आयुष्य जगू शकतात. आयुष्मान भारत योजनेत सतत वाढ होत आहे, सतत विकसित होत आहे. जसं जसं अधिक रुग्णालये या योजनेच्या अंतर्गत येतील आणि नेटवर्कमध्ये सामील होतील तसे तशी आयुष्मान गोल्डन हेल्थ कार्डचे जे फायदे आहेत ते अजून व्यापक होतील. मित्रांनो, आयुष्मान गोल्डन हेल्थ कार्डच्या या पूर्ण जर्नीमध्ये सामील झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही योजना तुम्हाला पोहोचवायची वाटत असेल तर हा व्हिडिओ त्यांना शेअर करा. जर तुमच्या या योजनेबद्दलचे काही प्रश्न असतील, काही समस्या असतील तर त्या तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आणि ग्रो मराठी चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. अशाच काही योजनांबद्दल आणि पर्सनल फायनान्सबद्दलचे व्हिडिओ आम्ही तुमच्या समोर नेहमी आणत असतो. धन्यवाद. Investment in securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing.